आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। येत्या काही दिवसात प्रदर्शित होणाऱ्या ब्लॅक पॉलिसी या चित्रपटाची राहुरी फॅक्टरी परिसरात शूटिंग पार पडली आहे। यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील सुपुत्र आबासाहेब नलगे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी चित्रपटाची राहुरी फॅक्टरीतील डिपॉल स्कूल नजीक असलेल्या द्वारकामाई रेसिडेन्सी इथं एक सीन चित्रित करण्यात आलाय। 2 दिवस या ठिकाणी शूटिंग करण्यात आली। चित्रपटाच्या शूटिंगची वार्ता पोहोचल्यावर बघ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती। प्रसंगी द्वारकामाई रेसिडेन्सीचे नयन शिंगी, जयेश मुसमाडे, राजेंद्र उंडे आदी उपस्थित होते। या चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अमोल पाडावे, प्रोडक्शन हेड विष्णू चौधरी आहेत, तर कमलेश सावंत, सुदेश विश्वकर्मा, अरुण गीते, विष्णू चौधरी, किशोर अग्रवाल, मेघा पाटील, महेश लोखंडे, भारत फुलमाळी, भास्कर कारंडे, अनिल पंढरपूरकर, अनिकेत वाळके आदी कलाकारांनी यामध्ये भूमिका केली आहे। नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत। आजच्या दिवसात द्वारकामाई रेसिडेन्सी राहुरी फॅक्टरी या शहरात आमच्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालेलं आहे। हा मुहूर्ताचा सीन आम्ही ह्या द्वारकामाई रेसिडेन्सी मध्ये करीत आहोत। त्याबद्दल तुम्ही संमती दिली, परवानगी दिली, त्याबद्दल द्वारकामाई रेसिडेन्सीच्या सर्व मालकांचा मी आभारी आहे। आमची संपूर्ण टीम आभारी आहे। आमच्या सिनेमाचं नाव आहे ब्लॅक पॉलिसी। हा सिनेमा लवकरच पूर्ण होईल आणि रसिक प्रेक्षकांच्या समोर येईल। तर रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन नक्की पाहावा। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।